हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं विनयास किचनमध्ये. आज घरच्यांच्या फरमाईशीवरती मी मस्तपैकी व्हेज बिर्याणी बनवत आहे. तोच व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बिर्याणीसाठी आपण आधी राईस करून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे पाणी ठेवलेलं आहे. पाण्यामध्ये 2 लिंबाच्या फोडी घातलेल्या आहेत. त्यामध्ये आता 2 तमालपत्र, सर्व खडे मसाले घालायचे आहेत. दालचिनी, जावित्री, फूल आपलं, मसाला वेलची, मिरे, लवंग, आणि 2 वेलदोड्या. बिर्याणी राईस घेतलेला आहे मी. अर्धा ते पाऊण तास तो मी भिजवून ठेवला होता. चवीनुसार थोडं मीठ घालणार आहोत आपण. आणि साधारण एक 60 ते 70% आपण राईस हा शिजवून घेणार आहोत या पाण्यामध्ये. थोडं तूपही टाकणार आहोत आपण, 1 चमचा, जेणेकरून आपला राईस आहे तो मोकळा होईल. लिंबामुळे सुद्धा आपला राईस मोकळा होण्यामध्ये मदत होईल. राईस आपला झालेला आहे. 60 ते 70% चांगला आपला राईस हा शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यातले आता खडे मसाले आपण बाजूला काढून राईस एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. आपला राईस छान झालेला आहे, तो काढूनही घेतलेला आहे मी. चला तर आता बिर्याणी करायला सुरुवात करूया. तेल घेतलेलं आहे मी पॅनमध्ये. त्यामध्ये 1 चमचा जिरं घालणार आहे. कांदा घेतलेला आहे मी बारीक. कांदा परतून घेणार आहोत आपण. बिर्याणी करण्याच्या प्रत्येकाच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही जण भाज्यांना दही घालून अर्धा तास ठेवून देतात, सर्व मसाले घालून वगैरे. पण आपण अगदी झटपट होणारी बिर्याणी बघणार आहोत. इथे मी पेस्ट घेतलेली आहे. यामध्ये 1 मिरची, आपली हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिन्याची 7-8 पानं, आलं याची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि 1 टोमॅटो पण आहे, याच्यातच मी बारीक करून घेतलेला आहे. ते आता घालूया. पुदिना वरूनही घालणार आहे, पण थोडासा या पेस्टमध्ये घातल्याने त्याची पण एक छान वेगळी टेस्ट येते. सर्व आपण परतून घेणार आहोत. तर त्यामध्ये मी सिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेली, ते घालते. सगळ्या भाज्या आपल्याला शिजवूनच घ्यायच्या आहेत. त्यामध्ये थोडं हळद घालते. काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे. थोडा गरम मसाला घालते आहे. आणि आता गाजर, फ्लावर, बटाटा आणि मटार मी सगळं घेतलेलं आहे बारीक चिरून. कच्चंच आहे हे. आता आपण हे छान मसाल्यांमध्ये परतून शिजवून घेणार आहोत सर्व भाज्या. थोडं मीठ घालणार आहोत.
आपण राईसमध्ये पण मीठ घातलं होतं, भाज्यांच्या पुरतं आत्ता पण मीठ घातलेलं आहे. बिर्याणी मसाला घालणार आहोत आता आपण आणि थोडंसं गरम पाणी घालणार आहोत, जेणेकरून आपल्या भाज्या ह्या पटकन शिजतील. आपल्या भाज्या आता छान शिजलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी असा तेल सुटलेलं आहे भाज्यांना. थोडंसं आपण गरम पाणी परत घालणार आहोत इथे. टोमॅटो आपण मिक्सरमधनं काढल्यामुळे छान असं आळून आलेलं आहे. बटाटा फ्लावर सगळं छान शिजलेलं आहे. आता आपण एकदम बारीक गॅस करून आपला राईस जो आहे तो घालणार आहोत. छानपैकी त्या ग्रेव्ही, भाज्यांच्या ग्रेव्हीवर राईस हा पसरवणार आहोत आपण. आता इथे मी केशरचं दुधामध्ये केशर भिजवून ठेवला होता ते घालणार आहोत. थोडासा ग्रीन कलर घेतला आहे मी, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. रेड कलर घेतलेला आहे. तळलेला कांदा आहे. आणि पुदिनाची पानं आहेत 8-10. साजूक तूप घेतलेलं आहे मी. चारी बाजूने ते थोडं थोडं आपण सोडणार आहोत. आणि बारीक गॅसवरती झाकण ठेवून आपण एक 8 ते 10 मिनटं बिर्याणी शिजू देणार आहोत. 8 ते 10 मिनटं झालेली आहेत. आपण आता आपली बिर्याणी बघूया. वा, मस्त अशी आपली बिर्याणी तयार आहे. काढून घेऊयात आपण प्लेटमध्ये. ती छान मस्त मोकळी अगदी बाहेरसारखी बिर्याणी झालेली आहे आपली. कलर घातल्यामुळे राईस एकदम मस्त दिसतोय. मस्तपैकी आपली वाफळलेली बिर्याणी तयार आहे. तर ते कोथिंबीर ठेवली आहे आणि पापडाबरोबर आपण सर्व करणार आहोत. अगदी कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने आपण ही बिर्याणी केलेली आहे. कुठलाही तामझाम मग न करता अगदी 15 ते 20 मिनटामध्ये आपली मस्त अशी टेस्टी बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्हाला माझे रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.